जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम् भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः ह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामवाणच्युतं सदा नौमिन्यायसुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादरट्सन्मणिन् व्यासाद्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं रघुत्तमगुरुन् वैदग्ध्यवारां निधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मदध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे सत्याभिज्ञकराब्जोत्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम् श्रीमन्महाभारत तात्पर्य निर्णय हा ग्रंथ श्रीमद आनंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनी रचलेला आहे। या ग्रंथाचे अनेक अध्याय आपण मराठी भाषेमध्ये ऐकत आलेलो आहोत। आता आपण ह्या ग्रंथातील रामायणाच्या भागाचे अध्ययन करणार आहोत। दर गुरुवारी मराठी भाषेमधून या महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथाचे अनुवाद करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सत्यपराक्रम विद्यालय पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिला गेलेला आहे। आता आपण चौथ्या अध्यायाला आरंभ करूयात। संपूर्ण महाभारत तात्पर्य निर्णय मराठी भाषेमध्ये सांगण्याचा संकल्प भगवंताने कराविलेला आहे। तो संकल्प पूर्ण करण्याकरिता भगवंतच समर्थ आहेत। विघ्न परिहार करणाऱ्या नरसिंहाचे विशेष स्मरण करून रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः सुंदर मूर्ती अशा श्रीरामचंद्राचे विशेष स्मरण करून उत्तरादी मठामध्ये पूजले जाणाऱ्या श्रीमन मूलरामचंद्र दिग्विजय रामचंद्र मूलसीतादेवी वंशरामचंद्र प्रसन्न विठ्ठलदेव व्यासमुष्टी या सर्वांचे स्मरण करून या ग्रंथाचे अनुवाद करण्याचा मी प्रयत्न करतो। बुधैरपि सुदुर्बोधे ग्रंथेयन् मम साहसं तत्पारयन्तु निपुणाः गुरुपादरजः कणाः। हा ग्रंथ महानुभावांना व्यवस्थित समजतो। महामहा विद्वान देखील या ग्रंथाचे व्याख्यान करण्याकरिता विचार करतात। अशा या ग्रंथाचे अनुवाद करणे म्हणजे महासाहसाचे काम आहे। हे माझ्याकडून होणारे काम नाही। तत्पारयन्तु निपुणाः गुरुपादरजः कणाः। आपल्या गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत घातलेला आहे। गुरूंच्या पायांना चिटकलेले जे धूलिकण आहेत त्या धूलिकणांना वंदन करून मी हा ग्रंथ अनुवाद करतो।
त्यामुळे गुरूंचा जर अनुग्रह असेल तर आणि तरच, गुरूंचा अनुग्रह असेल तरच हे साध्य आहे. त्यामुळे गुरूंचे विशेष स्मरण करून त्यांच्या चरणी अनंतानंत शिरसाष्टांग प्रणाम अर्पून एक दोन वचन कुसुम सांगण्याचा प्रयत्न करतो. अथाभ्यवर्धनुश्चतुरः कुमारा नृपस्य गेहे पुरुषोत्तमाद्याः नित्यप्रवृद्धस्य जतस्य वृद्धिः अपेक्षलोकस्य हि मंददृष्टिम्. तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीरामचंद्राचे जनन सांगितलेले आहे. त्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये श्रीरामचंद्राचे बालपण सांगतात. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 कुमार दशरथाच्या गृहामध्ये वाढू लागले. सर्वजण कसे होते? चतुराः, अत्यंत निपुण होते, चतुर होते, बुद्धिवंत होते, बुद्धिमान होते. असे हे चतुर असणारे चतुःकुमार 4 कुमार दशरथाच्या घरामध्ये वाढत होते. सर्व जणांची वृद्धी होत होती, देह मोठा होत होता. दिवसेंदिवस त्यांचे ज्ञान वाढत होते, त्यांच्या चेष्टा वाढत होत्या, त्यांच्या लीला वाढत होत्या, सर्व काही वाढत चालले होते. परंतु इथे श्रीमद आचार्य आपल्याला स्पष्ट करतात, श्रीरामचंद्रही वाढत होता असे सर्वांना वाटत होते, पण श्रीरामचंद्र म्हणजे अपूर्ण नाही. अपूर्ण गोष्ट जी असते ती वाढत जाते. अपूर्ण गोष्ट जी असते ती वाढत जाते. म्हणजे माझ्याकडे आता 10 रुपये आहेत म्हणून मला त्याचे 100 रुपये व्हावे अशी इच्छा होते. 100चे 1000, 1000चे 10,000, 10,000चे लक्ष, कोटी, अब्ज, अब्ज 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 असे वाढायला पाहिजे अशी आपल्याला इच्छा होते. कारण काही केलं तरी आपल्याकडे असणारं सर्व काही अपूर्ण आहे. त्यामुळे ते वाढावं, वाढत जावं अशी आपली इच्छा असते. परंतु श्रीरामचंद्र जो आहे तो देहतः गुणतः परिपूर्ण आहे. देशतः भगवंत पूर्ण आहे, कालतः भगवंत पूर्ण आहे, गुणतः भगवंत पूर्ण आहे. देशतः कालतश्चैव गुणतश्च त्रिधा ततिः सा समस्ता हरेरेव नश्यन्ने पूर्ण सद्गुणाः. मी जिथे नाहीये तिथे मला जावंसं वाटतं. मी ज्या काळामध्ये नाहीये तो काळ कसा असेल त्याच्याबद्दल जाणून घ्यावे ही इच्छा मला होते. परंतु भगवंत सर्व देशांमध्ये आहे, सर्व काळामध्ये व्याप्त आहे. त्यामुळे भगवंताला वृद्धी ही होणे शक्य नाही. वृद्धी ही अपरिपूर्ण गोष्टींची असते. नदीचं पाणी वाढावं अशी आपली इच्छा असते, विहिरीचं पाणी वाढावं अशी इच्छा असते, आपल्या घराची संपत्ती वाढावी अशी इच्छा असते, गाईचं दूध वाढावं, माझं पुण्य वाढावं ही आपली इच्छा असते. कारण या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अपरिपूर्ण आहेत, अपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांची वाढ व्हावी अशी आपली इच्छा असते. भगवंताचे गुण, कुठलेही गुण म्हणा, सौंदर्य म्हणा, भगवंताच्या पेक्षा अधिक सौंदर्य जगामध्ये कुणाचंच नाही. भगवंताची उदारता, भगवंताच्या उदारतेपेक्षा जास्त उदारता दुसऱ्या कुणाचीही नाही. भगवंताची उदारता अनंत आहे, अपरंपार आहे. भगवंताचे ज्ञान परिपूर्ण आहे. त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान कुणाचंच नाही, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान असूच शकत नाही, कारण ते ज्ञान परिपूर्ण आहे. त्यामुळे
भगवंताला वृद्धी होणे साध्य नाही. म्हणूनच श्रीमदाचार्य सांगतात, नित्य प्रवृद्धस्य च तस्य वृद्धी अपेक्षा लोकस्य ही मंद दृष्टीम. मंद लोकांना, भगवंताबद्दल पूर्ण ज्ञान नसणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना भगवंत लहानाचा मोठा होत आहे असं वाटत होतं. वास्तविकपणे भगवंताला अनंत आकृती आहेत, अनंत आकार आहेत. एक एक आकार भगवंत नित्य 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 प्रकट करत होता. भगवंत वाढत जात नव्हता. बाळ जन्मल्या ते 3.5-4 पाऊंडांचं असतं. थोडे दिवस झाले तर ते वाढत जातं 4 किलो 5 किलो. अशा प्रकारे वजनामध्ये वृद्धी होत जाते, उंची वाढत जाते. त्याचप्रमाणे ओळख वाढत जाते. आईला ओळखू लागतं, त्यानंतर बाबांना ओळखतं, त्यानंतर आजी आजोबांना ओळखतं. अशा प्रकारे बाळामध्ये वृद्धी होत जाते. बाळाच्या ज्ञानाची वृद्धी होते, बाळाच्या अवयवांची वृद्धी होते, बाळाच्या हाडांची वृद्धी होते, बाळाच्या मेंदूची वाढ होते. पण तशी वाढ भगवंतामध्ये नाही. कारण भगवंत हा ज्ञानानंदादींनी पूर्ण आहे. भगवंताला प्राकृतिक भौतिक शरीर नाही, सच्चिदानंदात्मक देह भगवंताचा आहे. त्यामुळे भगवंत आपल्या सर्वांना वाढत आहे असं वाटत होतं. वास्तविकपणे भगवंत त्याचे अनेक जे रूप आहे ते प्रकट करीत होता. त्यामुळे नित्य प्रवृद्धस्य च तस्य वृद्धिः अपेक्षा लोकस्य हि मंद दृष्टीम. अशा प्रकारे हे दशरथाच्या घरी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ह्या 4ही मुलांची छान वाढ होत होती. असे हे 4 कुमार सर्वांना आनंद देणारे होते, सर्वांना आनंद देणारे होते. निरीक्ष नित्यं चतुरः कुमारान् पिता मुदं संततमापचोच्चं विशेषतो राम मुखेन्दु बिंबम अवेक्ष राजा कृतकृत्य आसीत. आपल्या घरामध्ये जन्मलेल्या बाळाला पाहूनच आपल्याला आनंद होत असतो, त्याच्या लीला बघून आनंद होत असतात. वास्तविकपणे आपलं बाळ हे आपलंच असतं, मनुष्य बाळ असतं. दशरथाच्या घरामध्ये देवादी देवता जन्माला आलेले आहेत. त्यांची कांती किती सुंदर असेल, त्यांची बाललीला केवढी सुंदर असेल, त्यांचे आवाज किती छान असतील, त्यांचे गुण किती उत्तम असतील. त्यामुळे अशा या 4ही कुमारांना पाहून राजा दशरथ आनंदित व्हायचा. नित्य या 4ही मुलांना पाहायचा, नित्य त्यांना पाहून त्याला खूप असा आनंद व्हायचा. या 4ही मुलांना पाहून आनंद व्हायचाच, पण विशेषतः जेव्हा दशरथ श्रीरामचंद्राला पाहायचा तेव्हा मात्र त्याच्या मनामध्ये एक विशेष भावना प्रकट व्हायची, ती म्हणजे कृतकृत्यता. आता करणं काही नाहीये, आता फक्त श्रीरामचंद्राला बघत बसायचं. कृतकृत्य आसीत. कृतकृत्य म्हणजे सर्व काही झालं, संपलं माझं काम, मी तृप्त आहे, असा श्रीरामचंद्र जन्मला. म्हणजे कर्तव्य साधन सगळं केल्यात जमा झालं, अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत असे. म्हणजे आपण सर्व काही कशासाठी करतो? भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्व काही करतो. पवमान होम असेल, पाठप्रवचन असेल, नित्य संध्यावंदन करणे असेल, भगवत पूजा असेल, अध्ययन असेल, गुरुसेवा असेल, उपवास असेल, दानधर्म असेल, ते सर्व काही करणं भगवंताच्या प्राप्तीसाठीच नव्हे काय? असा हा भगवंत श्रीरामचंद्र दशरथाच्या घरामध्ये अवतरला तर कृतकृत्यता असणारच. प्रीणयामो वासुदेवम, जे काही आहे ते भगवंताच्या संतोषासाठी आहे.
जे काही आहे ते सर्व काही भगवंतासाठी आपण करतो. असे असताना हा असा भगवंत आपल्या समोर प्रत्यक्ष उभा आहे, आपल्या घरामध्ये भगवंताचा अवतार झालेला आहे. तर त्या भगवंताला पाहून कृत्यकृत्यता नक्कीच येणार. खूप आनंदित होत असे, खूप आनंद होत असे. राम मुखेंदू बिंबम, श्रीरामचंद्राचे मुख म्हणजे चंद्रापेक्षाही प्रचंड सुंदर होते. अनंत चंद्रांच्या कांतीने भगवंत युक्त आहे. अशा या श्रीरामचंद्राला पाहून दशरथाला खूप आनंद होत असे. लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना पाहून जो आनंद व्हायचा त्यापेक्षाही अनंत पटीने आनंद दशरथ श्रीरामचंद्राला पाहून व्हायचा. कारण श्रीरामचंद्राचे गुण, त्याचे सौंदर्य, त्याचे देह हे सर्व काही अद्भुत आहे, लोकोत्तर आहे. जगामध्ये अशी दुसरी व्यक्ती असणे नाही. श्रीरामचंद्रासारखी दुसरी व्यक्ती जगामध्ये असणे नाही, खरोखर नाही. रामचंद्रासारखा कोण असेल? रामचंद्रासारखा श्रीरामचंद्र. भगवंताला भगवंताची उपमा द्यावी हो, भगवंताला भगवंताची उपमा द्यावी. आपण सागराची उपमा भगवंताला देऊ शकणार नाही. आपण भगवंत चंद्रासारखा आहे असं सांगू शकणार नाही. भगवंत सूर्यासारखे आहे असे सांगू शकणार नाही. कारण भगवंताचे सौंदर्य, भगवंताची व्याप्ती हे सर्व काही अनंत आहे. चंद्रासारखा भगवंत, समुद्रासारखा भगवंत. अहो, चंद्रामध्येही डाग आहेत, समुद्रालाही परिमिती आहे. मग अशा वस्तूंची उपमा आपण भगवंताला कशी बरी देऊ शकू? त्यामुळे श्रीरामचंद्रासारखा दुसरा व्यक्ती असणे नाही, भगवंतासारखा भगवंतच. त्यामुळे अशा या कुमारांना पाहून हा दशरथ महाराजा अत्यंत आनंदित होत असे. तन्मातरः पौरजना अमात्या अंतःपुरा वैशयिकाश्च सर्वे अवेक्षमाणाः परमं पुमांसं स्वानंदतृप्ता इव संबभूवुः. त्या मुलांना पाहून त्यांच्या आया अत्यंत आनंदित व्हायच्या. काय त्यांचं भाग्य असेल, काय त्यांचं पुण्य असेल. कौसल्या, कैकेयी, सुमित्रा या सर्वांना आपापल्या मुलांना पाहून खूप आनंद व्हायचा. पौरजनाः राजगृहामध्ये असणारे लोक, मंत्री, अंतःपुरा दासदासी, वैषयिका राष्ट्रामध्ये असणारे लोक, ह्या सर्वांना श्रीरामचंद्राला पाहून खूप आनंद व्हायचा. जगामध्ये कोण बरे असे आहे श्रीरामचंद्राला पाहून आनंद होणार नाही? उत्तम वस्तू कोणाला नको? सर्वांना हवी. जगामधील सर्वोत्तम वस्तू म्हणजे भगवंत. मग अशा या भगवंताला पाहून आनंद होणार नाही असं झालं तरच नवल होईल. सगळेजण भगवंताला पाहून परत पाहिजे. कितीही पाहिलं तरी तृप्ती होत नव्हती. अलमबुद्धी, बास बाबा, भगवंताला पाहून कंटाळा आला असं वाटत नाही. अवेक्षमाणाः परमं पुमांसं. मी नेहमी एक गोष्ट चिंतत असतो. जेव्हा परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज श्रीमंत मूलरामचंद्राची पूजा करतात, दररोज लोक त्याच उत्साहाने बसून ती पूजा पाहतात. कालच पाहिलेली असते तरी पण आज नको बाबा असं कोणाला वाटत नाही. आपण पुढे जावं, पुढे बसून भगवंताची पूजा पाहावी असं वाटतं. भगवंताची, श्री मूलरामचंद्राची, साक्षात श्रीरामचंद्राने पूजलेल्या त्या सुंदर मूर्तीला पाहून आपल्याला तृप्ती होत नसेल, पुन्हा पाहावा असं वाटत असेल, तर साक्षात श्रीरामचंद्राबद्दल आता मी काय बरे सांगावे, काय सांगावे. त्यामुळे लोक येऊन श्रीरामचंद्राला पाहिजे. व किती गोडे
किती गोंडस आहे, किती सुंदर आहे. श्रीरामचंद्र कुठून तरी जात असेल तर महडीवर गच्चीवर थांबून लोक त्या श्रीरामचंद्राला पाहिजे, टक लावून पाहिजे, टक लावून पाहिजे. श्रीरामचंद्राने येथेच राहावे, येथेच थांबावे, त्या श्रीरामचंद्राला डोळेभर आपण पाहावे, अशी भावना त्या सर्व भक्तांच्या मनामध्ये असेल. विठ्ठलाची मूर्ती आहे, किती सुंदर मूर्ती, देखणी मूर्ती. त्या विठ्ठलाच्या प्रतिमेला पाहूनच आपल्याला आनंद होतो, तिकडून परत यावंसं वाटत नाही. कितीही वेळा पाहिलं तर पाहत राहावंसंच वाटतं. तिरुपतीला गेलेलो असतो, भगवंताला पाहतो, कितीही वेळ थांबलो तरी तृप्ती मात्र कोणालाच होत नाही हो. स्वामीजींसारखे महानुभाव खूप वेळ थांबतात, त्यांनाही तृप्ती होत नाही. आपल्यासारखे लोक 5-10 मिनिटं थांबू शकतात, आपल्यालाही तृप्ती होत नाही. गर्दीमध्ये तर धक्काबुक्की करून 4-5 सेकंदात ढकलून देतात, तेव्हा तर तृप्ती होतच नाही. पण भगवंताच्या त्या दर्शनाची ओढ एवढी असते की आपण 4 तास थांबलं तरी चिंता नाही, 5 तास थांबलं तरी चिंता नाही, पण त्या भगवंताच्या दर्शनासाठी मात्र जात असतो. हेच भगवंताचे सौंदर्य, हेच भगवंताचे लावण्य, हेच भगवंताचे अनोखेपण. त्यामुळे स्वानंद तृप्ता इव संबभूवुः. आपण काय मोक्षात आहोत की काय, आपण काय मोक्षामध्येच आहोत की काय, असा आनंद त्या भगवंताला पाहून सर्वजणांना होत असे. स्वानंद तृप्ता इव संबभूवुः. त्यामध्येही त्या सर्वांना श्रीरामचंद्र कौशल्याचा पुत्र, परंतु सुमित्रा असेल, कैकेयी असेल, ह्यांना स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त सुंदर श्रीरामचंद्रच वाटायचं. कारण त्याचं सौंदर्यच तसं होतं. जसं लोखंड लोहचुंबकामुळे आकर्षित होतं, तसंच भगवंतासारखा लोहचुंबक असल्यामुळे जनचुंबक, जनांना आकर्षून घेणारा तो संकर्षण, त्यामुळे सर्व लोक भगवंताकडेच आकृष्ट व्हायचे. त्यामुळे भगवंताला पाहून सर्वांना आपण मोक्षात आहोत अशी भावना निर्माण व्हायची. ततस्सु वंशेश शिनः प्रसूतो गाधीति शक्रस्तनुजोस्य चासीत वरेण विप्रत्वमवापयोसौ विश्वस्य मित्रं स इहा जगाम. श्रीरामचंद्र वाढत होता, याचा अर्थ काय आपण हे जाणून घेतलेला आहे. कौमार अवस्थेमध्ये भगवंत असताना काय घडले हे सांगत आहेत. चंद्रवंशामध्ये इंद्र गाधी या नावाने अवतरित झाला. चंद्रवंशामध्ये इंद्र गाधी या नावाने, गादी नाही गाधी, गाधी या नावाने अवतरित झाला. या गाधीचा पुत्र जो होता तो क्षत्रिय असूनही वराने ब्रह्म, सरस्वती, यम, चवन, रुचिक, वसिष्ठ इत्यादी महानुभावांच्या वराने तो ब्राह्मण झाला. कोणते मी सांगायची गरजच नाही, ते म्हणजे विश्वामित्र. ज्या विश्वामित्रांमुळे आपल्याला गायत्री मिळाली ते विश्वामित्र. ज्या विश्वामित्रांमुळे आपल्याला गायत्री मिळाली, ज्या गायत्रीच्या उपासनेशिवाय आपलं ब्राह्मण्य राहू शकणार नाही, असे विश्वामित्र. विश्वस्य मित्रम, ते जगाचे मित्र आहेत. मित्र म्हणजे काय? अनिमित्त उपकारी. आपल्याला भगवंत प्राप्तीचा मार्ग त्यांनी दाखवला. भगवंताचे अनंत उपकार आहेत, ते उपकार स्मरण करण्याकरिता भगवंताला आपण अर्घ्य देतो. अर्घ्य देताना आपण गायत्री मंत्र उच्चारतो. तो गायत्री मंत्र दिला विश्वामित्रांनी. गायत्री मंत्राशिवाय प्राणायाम करता येत नाही. गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय नैवेद्य करता येत नाही. गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय आपल्याला ब्राह्मण्य लाभत नाही. गायत्री मंत्राशिवाय अर्घ्य देता येत नाही. काय बरे सांगावे गायत्रीचा महिमा. अशा या गायत्रीचे
द्रष्टृ ऋषी म्हणजे विश्वामित्र ऋषी. त्यांचं नाव काय आहे? विश्वस्य मित्रम, जगाचे मित्र आहेत ते. जगाला उपकार करणारी लोक आहेत, जगाला उपकार करणारी लोक आहेत. आपण आपल्या भोवताली असणाऱ्या 4-5 लोकांना उपकार करतो. उपकार करतानाही त्यांच्याकडून मला काय मिळेल, त्यांच्याकडून मला आपल्याला उपकार होत असेल तर आपण उपकार करत असतो. उपकार केलेले 10-20 लोकांना सांगून प्रचार करून स्वतःची वाहवा करून घेणारे आपण आहोत. परंतु हे महानुभाव म्हणजे विश्वामित्र म्हणजे खरोखर विश्वस्य मित्र, जगाचे मित्र. धियो योनः प्रचोदयात, धियो योनः प्रचोदयात अशी आपण जेव्हा उपासना करतो तेव्हा भगवंत आपल्याला सद्बुद्धी प्रेरणा करतो. जर आपल्याला भगवंताकडे जायचं असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताला जाणून घ्यायचं असेल, एखादा आपल्याबद्दल चुकीचं समजलेला असेल, त्याला नीट ज्ञान व्हावं अशी आपली इच्छा असेल तर हा गायत्री मंत्र आपण अवश्य जपावा. कारण आपल्यामध्ये राहून, समोरच्या व्यक्तीमध्ये राहून, तिसऱ्या व्यक्तीमध्ये राहून, प्राण्यांमध्ये राहून, सगळीकडे राहून प्रेरणा करणारा भगवंत आहे. अशी जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा आपल्याला सर्व प्रकारचे मंगल होते. त्यामुळे विश्वस्य मित्रम, विश्वाचे मित्र आहेत ते विश्वामित्र श्रीरामचंद्र कुमारावस्थेमध्ये असताना दशरथाच्या गृही आले. अशा प्रकारे विश्वामित्रांचे आगमन श्रीरामचंद्राचा गृही झालेले आहे. पुढे काय कथा येईल, काय होईल हे सर्व आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. पुढच्या गुरुवारी पुन्हा आपण भेटूयात. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं ज्ञानं हरेः पूजा हरेरेवोदितं सदा हर्यधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरौ स्मृतः. यस्सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रीयतां प्रीत एवालं विष्णुर्मे परमसुहृत्. स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिं महिषां. गोब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. नमस्कार.